चल ये, इथेच बसूया आपण. कोण आहे? कोण? गोविंदबाई? हो मी. का? काही काम होतं का? तुमच्याकडे कोणीतरी आले होते. माझ्या बरोबर एक बाई पण होत्या. माझ्याशी काम होतं? कोण होते ते? नाव नाही विचारलं, पण महत्वाचं काम होतं म्हणाले. महत्वाचं काम आणि माझ्याकडे? बरं, काही निरोप वगैरे ठेवलाय का? नाही, निरोप नाही, पण नंतर येऊ म्हणाले. नंतर येऊ म्हणालेस ना, मग येतीलच. हा, तर मी तुला काय सांगणार होतो? या नाही ना बाई, आमच्या रेक्टर साहेबांच्या कन्या समोर नाही ना बाई, अंधेरी आहे बिचारी. हे चांगलं सांगितलं. त्यांना म्हटलेलं व्यंग उघडा केलं आणि वर बिचारी म्हणून सांत्वनही करून टाकलं. नाही, मला तसं सांगायचं नव्हतं. हा, तर मी तुला काय सांगत होतो, तू काय तिला आवडत नाही. कोणाला? तुम्हाला नाही, मी याच्याशी बोलतोय. हे बघ, तू जर तिचा पिच्छा सोडला नाही तर मला तसं पोलिसात कळवावं लागेल. तुला काय वाटतं मी केवळ फोकस धमक्या देतो म्हणून? पण लक्षात ठेव, माझ्याजवळ भक्कम पुरावा आहे. हा बघ, हा लांबूनच हात नको लावत. अरे वा, लायटर वा, छान आहे गेले, सुंदर आहे. काय रे, कुठून मारलास? मारला नाही, मारायचा विचार आहे. हो हो हो, मला माहिती आहे लायटर तुझंच आहे ते. याचं तुझं नाव देखील कोरलेलं आहे. वा, अरे तू जाहिरात कसली पडली आहे? तुम्ही माझी वाटते. डायल एम फॉर मर्डर. गोविंदबाई, कळले तरी काय? कोण तुम्ही? हो बोला ना. अरे कोण तुम्ही? कोण बोलत कसं नाही? अरे काही कळत कसं नाही? कोण कोण? नमस्कार. नमस्कार. कोण आपण? कोण? मी श्रवण. आपण? मी नाही ना. होय होय, बुबुल. नयन नयन हा, नयन हा, नैना. नैना? हो, नाही ना. तुम्ही कवी वगैरे आहात की काय? माझ्या नावाशी संबंधित असे सगळेच शब्द तुम्ही बोलून टाकले. खरंच तुम्ही कवी आहात? मी कारकून? लेखक? चंद्र चांदण्या ताडी लेखणी. चंद्र चांदण्या ताडी लेखणी. चंद्र चांदण्या दाढी. कवी? कवी नाही, मी कवी नाही, मी चित्रकार आहे. तुम्हाला पेंटिंग आवडतात? पेंटिंग कोणाला नाही आवडत. पण तुम्ही इथं पुरुषांच्या मध्ये कसं काय? माझे वडील इथे रेक्टर आहेत. खात्री कधी इथं? प्रकाश इंग्लिश मध्ये नाही. किरण इंग्लिश मध्ये. रे पेन्सिल. कटर रिलिंग कटर रिलिंग कटर रेक्टर. अच्छा, रेक्टर. हो, रेक्टर. त्यांची मुलगी आहे मी. घरातील सगळी माणसं बाहेर गेली. मी जरा रेडिओ ऐकत बसले होते. मला गाणं फार आवडतं. संगीत? शास्त्रीय संगीत? हो, शास्त्रीय संगीत. जरा रेडिओ बंद करता का? कार्यक्रम संपलेले दिसत आहेत.
रेडिओ? अरे वा, कुठला मेघ आहे? चालू होता? हो चालू होता, पण तुमच्या लक्षात कसं नाही आलं? मला कळलंच नाही. अरे हो, तुम्हाला पेंटिंग दाखवतो ना मी मी स्वतः काढली असती. हे बघा, हे ब्लॅक अँड व्हाईट. कलर कॉम्बिनेशन छान आहे. आणि आणि हे कलर मध्ये छान आहे. तुम्हाला कुठले रंग आवडतात? मला मला ते पांढऱ्या रंगात 7ही रंग दिसतात. तुम्हाला कुठले रंग आवडतात? अहो सांगितलं ना एकदा, मला पांढऱ्या रंगात 7ही रंग दिसतात म्हणून. रुमा रंग, पांढरा रंग, पांढरा रंग, पांढरा रंग, आज सात पांढऱ्या रंगाचा. अच्छा, म्हणजे तुम्ही फिजिक्स घेतलाय काय? अहो इंद्रधनुष्यात नाही का 7 रंग असतात. तुम्ही कॉलेजात कुठे जाता? मी महिला कॉलेजात आहे. अच्छा, ब्युटी पार्लर. हा, कर रस्ता, मोठा रस्ता, इंग्लिश मध्ये वे, कर्वे. अच्छा, कर्वे कॉलेज. अहो कर्वे रस्त्यावर, पण महिला कॉलेजात. बाय द वे, तुमचं गाव कुठलं? आम्ही नवसारीचे. दहा, नऊ धोती, 9 साडी. अच्छा, तुम्ही नवसारीच्या? हो नवसारीच्या. तुम्ही कुठले? केला माझ्या तोंडावर काय झालं? हे तू सुरत? हो, आम्ही सुरतचे. अय्या सुरतचे? तुम्ही तर अगदी ऍबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट दिसता. एकाच अर्थाचे अनेक शब्द सांगितले. तुम्ही इथं एकटेच आलात का? नाही म्हणजे बाकीची माणसं कुठे गेली? बाकी सगळेजण सिनेमाला गेले. अच्छा, चक्कीवर जळायला गेले. चक्की सिनेमाला गेलेत काय? हो सिनेमाला गेले. मग तुम्ही नाही गेला? अलीकडे जात नाही मी. पूर्वी जात असेल. पण काय तुम्ही जाता की नाही सिनेमाला? मी यंदाच हॉस्टेलला आलोय. नाही म्हणजे वडील म्हणत होते की प्रौढांच्या हॉस्टेलला जाऊ नकोस म्हणून. मग मी म्हटलं नाही मला सिनेमाला. नाही मी नाही जात सिनेमाला. मला की नाही आजकालचे डायलॉग ऐकायसाठी कंटाळा येतो. कमालच आहे. हो त्यात कसला आला कंटाळा?
तुम्ही जाता की नाही सिनेमाला? तुम्हाला जसं हल्लीच्या सिनेमातले डायलॉग गायकाचा कंटाळा येतो ना, तसेच मला हल्लीचे सिनेमे पाहायचा कंटाळा येतो. पण काय हो, तुम्ही गोविंदबाईला ओळखता? ती जाहिरात कसली पडली आहे तिची? ती जाहिरात पाहिली आणि गोविंदबाई लगेच निघून गेले. कोणाचा गळात आपला? मी कुठे होता बेटा? हो हो ते दोघे तर मगाशीच आले आणि निघूनही गेले. 302 नंबरच्या खोलीत राहत होतो. 302 302 मध्ये राहतो. कोणी केला त्याला फोन? मला ठाऊक नाही. तुम्ही इथंच होता ना? मग तुम्हाला ठाऊक नाही? आता कसा? मला दिसत नाही. काय म्हणाला? मी आंधळी आहे. आंधळा? नेहमीचा पोलीसपणा नक्कीच पाहिलं नसणार. नाही. तू पाहिलंस त्याला? नाही पाहिलं. पळताना पाहिलंय? नाही, मी नाही पाहिलं. खांद्यात धक्का देऊन घ्या. मला कोणी धक्का देऊन नाही गेलं. पळताना खांद्यात धक्का देऊन घ्या. अहो, धक्का देऊन गेला असता तर मी त्याला धरून नसता का ठेवला? म्हणजे तू त्याला पाहिलंयस? अहो, मी कशी पाहणार? मला दिसतंय कुठे? तिथलाच आहे का तो? का बाहेरचा कुणी आहे? अहो, मी पाहिलंच नाही तर मला एवढे प्रश्न का विचारताय? छोटे दूर झाला होता. प्रवास तुम्हाला झाले तरी काय? तुम्हाला काय वाटतं मी आंधळी असल्याचं ढोंग करते म्हणून? तुम्ही काय म्हणालात? अहो, मी एवढी मगाचपासून काळजी बोलते पण तुम्ही लक्षच का देत नाही? जरा तो फोन तरी घ्या. हॅलो हॅलो, कोण बोलताय? कृष्ण बाबा भाकरी मुरली. अच्छा, मुरलीबाई बोलताय काय? कुठून बोलताय? फोन वरून ते समजताय काय काम काय होतं? मला ऐका, मला बघा म्हणता काय तुमचा? हे बा बोलताय कुठून नक्की सांगा. भेटायचं काय? आपण कुठून बोलताय तुम्ही? अच्छा, तंबाखूच्या दुकानातून बोलताय? तंबाखू? होल्ड ऑन. रस्ता चिंचवड रस्ता गल्ली 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 पानगल्ली. अच्छा, पानगल्ली बोलताय काय? आपण कुणाला भेटायचं तुम्हाला? अच्छा, रेक्टर साहेबांना भेटायचं आहे काय? ते आउट ऑफ ऑर्डर आहेत, ते आउट ऑफ स्टेशन आहे. मी सांगतो निरोप. मला भैरव म्हणतोय. कोणाचा फोन होता? थांबा थांबा मेनाबाई. मेनाबाई, तुम्ही मला माफ केलं पाहिजे. हो हो, तुम्हाला दिसत नाही याची तितकी कल्पना नव्हती मला. 302 नंबरच्या खोलीत राहत होतो. 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 302 नंबरच्या खोलीत राहत होतो.
मी तुम्हाला पेंटिंग दाखवले, संघाच्या गोष्टी केल्या. तुम्ही कशाला एवढं वाईट वाटून घेता? अहो त्यात तुमचा काय दोष? खरं म्हणजे माझंच चुकलं. मीच तुम्हाला माझ्या आंधळेपणाची कल्पना द्यायला हवी होती. आंधळेपणाचं वाईट वाटतं? तुम्ही तुमच्या आंधळेपणाचं एवढं कशाला वाईट वाटून घेताय? पण फोन कोणाचा होता? खरं सांगू का, दया, माणुसकी, जिव्हाळा, सहानुभूती, पण फोन या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ जेवढ्या असतील की नाही, तेवढ्या इतर कोणालाही अनुभवायला मिळाले नसते. पण तुम्ही विषय का बदलता? फोन कोणाचा होता हे का नाही सांगत? फोन? तुम्ही फोन बद्दल विचारलं आणि मी तुम्हाला काहीतरी भलतच बोलत बसलो. खरं सांगू का नाही ना बाई, मला ऐकूच येत नाही. ही बैल आहे. बहिणी हे अहो शक्यच नाही. एवढा सारा वेळ त्याच्यात माझ्याशी गप्पा मारल्यात आणि काय हो फोनवर बोललात ते? फोनवर कसा बोललो हे विचारतात. सगळ्याच घोटाळा झाला. नाही ना बाई, इथं माझ्याबरोबर माझा एक मित्र आला, सुभाष त्याचं नाव. मुका आहे बिचारा. एका अपघातात त्याची वाचा गेले. पण त्याला ऐकू येतं सगळं. तुम्ही जे काय माझ्याशी बोललात की नाही ते सगळं तो मला खुणा करून सांगत होता. सुभाष ये ना. बाई, सुभाष तुम्हाला नमस्कार करतोय. नमस्कार. माफ करा हं. तुम्ही इथे होतात हे मला कळलंच नाही. काय गंमत करा, तुमचं नाव नाही ना, पण तुम्हाला दिसत नाही. हा सुभाष पण मोका, मी श्रवण. मला ऐकूच येत नाही. दैवाचा खेळ आहे काय? अरे हो, त्या कुणाचा काय मुख्य गोष्ट आपण विसरूनच गेलो. तुम्ही तर त्याला पाहिलं नाही म्हणता. पण मी त्याला बोलताना ऐकलंय. त्याला बोलताना ऐकलंय? तुम्ही त्याला बोलताना ऐकलंय आणि सुभाषने त्याला बोलताना पाहिलं. तुम्ही सुभाषशी बोलत होता? नाही ना बाई, मी जरा आता सुभाषशी बोलतोय. कुठल्या रंगात सूट घातला होता? अच्छा, ऍश कलरचा सूट होता. नाही ना बाई, त्याचा ऍश कलरचा सूट होता. आणखी तू तलवार? बापरे, नाही ना बाई, त्याच्याकडे तलवार होती. तलवार नाही यार, तलवार नव्हती. तलवार का मिशा? नाही ना बाई, त्याच्या तलवारच्या मिशा होत्या. आणखी दुसरी खून. आणखी त्यांचे पाच बूट होते. चालताना खाड खाड आवाजही होत होता. बूट कोणाच्या बाहेर? त्याच्या? असं कोण म्हणतं? अच्छा, या म्हणत ना. कसं कळलं? आवाजावरून. नाही ना बाई, त्याच्या पायात बूट होते. आणखी एखादी खून पाणी होता. कसा होता? अच्छा, एवढ्या. अच्छा, होती. तुम्हाला बोलता येत असतं तर किती छान झालं असतं नाही? काय म्हणताय त्या? काय म्हणताय त्या? तुला बोलता येत असं तर अरे मग प्रश्नच मिटला असताना सगळा. सुभाष, श्रवणला म्हणावे की असं काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा पोलिसांना फोन करा. फोन कुणाला? पोलीसला? पोलीसला? पुढे बाबा पंचनामा करणार जायला आपली मग. ज्याने त्याला पाहिलं नसलं तर त्याचा आवाज ऐकलाय. बहिणा निश्चित धोका आहे. तुम्ही नका माझी काळजी करू. आपल्याला काहीतरी करायला हवं. सुभाष, याच्या अगोदर त्याला कधी पाहिलं? केव्हा पाहिलं? अच्छा, अरे पुन्हा तेच काय सांगतेस? पळताना पाहिलंय. त्याची दुसरी खूण माहिती आहे का तुला? कुठली? मला बोला, तिकडे घेऊन तर काढतो लवकर का. अरे नाही, जा घेऊन येतोच पटकन लवकर.
काय झालं? पाकिट? अच्छा अच्छा, ब्रँड दुकानदाराला दाखवायला. हा चल घेऊन जा. सुभाष बाहेर गेले? नाही ना बाई, सुभाष जरा आता बाहेर गेल्या. आता यांच्याशी बोलून काय करू? यांना थोडीच ऐकायला येणार आहे. गप्पच बसलेलं बरं. मला वाटतं सुभाष येईपर्यंत आपण न बोललेलंच बरं. नाही म्हणजे काय की तुम्ही जे काय बोलताय ना ते मला ऐकू येणार नाही आणि समजणारही नाही. मी जे बोलते तेच ते बोलते, पण मी पाहून ठेवले. आंधळी असूनही पाहून ठेवले. एखाद्या रंग असणाऱ्या माणसाला एक काही अतिशय शक्ती प्राप्त झालेली असते. नाही ना तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? ज्या कुणा व्यक्तीला जंग असतं ना तिला तिला वेगळी दैवी शक्ती प्राप्त झालेली असते. जाऊ द्या झालं, तुम्ही विचारत असाल आणि मी काहीतरी भलतंच उत्तर देत असेल. म्हणजे तुमच्या मनात येते तेच माझ्याही मनात येते. आपण असं करूया, मी बोलत नाही, तुम्ही ऐकत राहा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक आंधळा चालला असतो आपल्या रस्त्याला, जाता 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 त्याला घनदाट जंगल दिसतं. संपूर्ण काळोख पसरलेला आंधळा असतो. काय हवंय? काय नको? अरे अरे काय वीज झाली काय? कुठू कशाला? अरे वा, जायचं फर्स्ट क्लास. अरे काय रे, कुणाचा मारणार? मारला नाही, माझा नाही तो. अरे देतो ना. अगदी हाच आवाज, हुबेहूब हाच, असाच बुटांचा आवाज होता. श्रवण सोडू नका त्याला. हाच तो खुनी याने गोळीबाईचा खून केला. श्रवण त्याला जाऊन देऊ नका. श्रवण श्रवण तू पळून चाललाय. श्रवण यानेच खून केला गोविंदबाईंचा. मध्ये जाऊन भेटा. श्रवण तू पळून चाललाय. का घेतो जरा श्रवण 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 तू पळून. श्रवण श्रवण काय केलं तुम्ही? तुम्ही चक्क त्या खुनी माणसाला जाऊन दिलं. त्यानेच तर खून केला होता गोविंदबाईंचा. तुम्ही त्याला सोडून दिलं. नाही ना बाई, ह्याचा लायटर इथं कसा आला? म्हणजे या आधी तो इथून गेला असला पाहिजे. काहीतरी गडबड आहे. अहो गडबड कसली आहे त्यात? त्यानेच तर खून केलाय गोविंदबाईंचा. हा गेला तो तो. अरे पण तो त्रासला अतुल होता ना. अहो मग तोच तो खुनी. त्याचा आवाज मी केव्हाच ओळखलाय. तो खुनी? अरे मग आता आता काय करायचं? काय तो गेला? अहो तुम्ही असं बोलत काय बसलाय? पोलिसांना तरी फोन करा. हो कुणाला? पोलीसला? अरे पण कुठला पोलीस स्टेशन? चंद्र, सूर्य, वटू, काळ काळ, देवी, बाबा कळत तुम्ही? देवी, काळ, बाबा, देवी, काळ, बाबा, काबादेवी, काबादेवी पोलीस स्टेशन.